चला, आज आपण आपल्या किचनमध्ये बनवूया कांदा लसूण आलं विरहित अशी बटाटा टमाटरची रस्सा भाजी. ही भाजी तुम्ही एकदा बनवाल ना तर वारंवार तुमच्या किचनमध्ये ही भाजी नक्कीच बनेल. तर चला, त्यासाठी लागतील इथे मी 3 टमाटर घेतलेले आहेत, ज्यांना मी चिरून घेते आहे आणि ह्याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही टमाटरचे तुकडेसुद्धा करून घालू शकता. आता कढईमध्ये तेल घातलं आहे आणि त्यामध्ये 1 चम्मच भरून जिरे आणि राई घालून घेतलेली आहे. त्याचबरोबर 2-3 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घातलेल्या आहेत आणि कढीपत्त्याची पाने आणि चिमूटभर हिंग घालून ही फोडणी आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायची आहे. आता याचबरोबर आपण जी प्युरी तयार केलेली टमाटरची ती प्युरी ह्यामध्ये घालून घेणार आहोत. 3 टमाटरची प्युरी आहे आणि 3 बटाटे मी उकडून घेतलेले आहेत. आता झाकण ठेवून ह्या प्युरीला आपण व्यवस्थित अशी शिजवून घेतलेली आहे. बघू शकता तिला मस्तपैकी तेलसुद्धा सुटलेलं आहे. व्यवस्थित तेल सुटलं मसाल्यांना की मस्त लागतं. आता ह्यामध्ये आपण काही बेसिक मसाले ॲड केलेले आहेत. अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच काश्मीरी लाल मिरची पावडर आणि 1 चम्मच भरून धना पावडर घालून घेतलेली आहे. आता हे सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत मस्तपैकी भाजून घ्यायचे आहेत. बघा, मस्त तेल सुटलेलं आहे आणि आता आपण काय करणार आहोत, यातला थोडासा मसाला बाजूला काढून ठेवणार आहोत. अगदी 2-3 चम्मच भरून मसाला आपण ह्यातला बाजूला काढून घेऊ, कारण तो आपण नंतर वापर करणार आहोत. आता आपण ह्या मसाल्यामध्ये 3 उकडून घेतलेले बटाटे कुस्करून घेतले आणि ते घालून घेतले. त्याचबरोबर हिरवी कोथिंबीर आणि चवीला मीठ घालून घ्यायचं आहे. आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करा आणि व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला जितका रस्सा हवा असेल तितकं पाणी यामध्ये आपण ॲड करणार आहोत. व्यवस्थित असं पाणी ॲड करून झाल्यावर मिक्स करून घ्या आणि हिला अशी दणदणून अशी उकळी आणून द्यायची आहे आपल्याला. बघा, कलर तर एकदम मस्त आलेला आहे. आपल्या भाजीची चव 1 नंबर आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की तुमच्या किचनमध्ये करून बघा. भाजीला व्यवस्थित उकळी आलेली आहे आणि आता आपली भाजी ऑलमोस्ट तयार झालेली आहे. पण हिला थोडंसं मला आटवून घ्यायचं आहे. तर थोडंसं कढल्यानंतर जो आपण मसाला बाजूला काढून ठेवलेला होता तो मसाला आता याच्यावरती घालून घेऊया, जेणेकरून आपल्या भाजीवरती मस्त तवंग येणार आहे. बघू शकता तवंग किती सुंदर आलेला आहे. आता हिला मी थोडीशी आटवून घेणार आहे. तुम्हाला जितकी तिला रस्सा भाजी तयार करायची असेल तेवढी आटवून घ्या. झाली आपली बटाटा टमाटरची भाजी तयार. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल.